पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ पलूचा धबधबा। जंगलाच्या खुशीत वसलेला हा पलूचा धबधबा अतिशय सुंदर मोहक दृश्य या धबधब्याचं आहे। आपण बघूया, हा रस्ता आहे जाणारा, तिकडे पूर्ण पायवाट आहे। बघाल तुम्ही कशा प्रकारे हा रस्ता आहे। गुरुवार येऊन जरा हा रस्ता थोडासा खडबडीत झाला, नाहीतर रस्ता चांगला होता पहिला। मस्त छान हिरवीगार चादर जणू पांघरलेला हा निसर्ग। हे खडाण, याला खडाण म्हणतात। मासे पकडण्याची ही जागा आहे। या ठिकाणी जाळी लावली जाते आणि मासे पकडले जातात। आणि इकडे तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाही मला, तर तिथे मासे पण आहेत, तुम्हाला दाखवते। याच्यात मासे सुद्धा आहेत। तर फायनली आपण आता धबधब्यावर पोहोचतोय। ही जी नदी आहे, हीच नदी खाली पुढे, हा आहे तो धबधबा। अगदी उंचावरून या ठिकाणी पाणी पडतं। इथून सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोहक दृश्य या धबधब्याचं दिसतंय। उंचावरनं पाणी पडते। तर धबधब्याच्या खाली जाण्याचा हा रस्ता आहे। थोडासा रस्ता कठीण आहे, काळजीपूर्वक खाली उतरा। आलात तुम्ही या ठिकाणी तर बघू शकता हा तुम्ही व्ह्यू। औरंग, हॅलो, हा माझा भाचा ट्रॅकिंगसाठी आलाय, भटकंती करायला आलाय। आणि माझा भाऊ राहुल, हॅलो, त्यालाही खूप ट्रॅकिंग करायची सवय आहे। सो तो आता रस्ता उतरतोय हा। सो आम्ही आता हा रस्ता उतरतोय। खूप कठीण रस्ता आहे तो, तुम्ही बघू शकता। हा रस्ता ट्रॅकिंग करणं तेवढं सोपं नाही। पावसाळ्यात या नदीला खूप पाणी असतं, आता थोडं कमी झालेलं दिसतंय। किती सुंदर दृश्य आहे, शांत पाणी। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा मोठा व्ह्यू आहे। मोठे मोठे दगड आहेत आणि त्या दगडाच्या मध्ये ही नदी जाते आणि ही नदी या धबधब्यातनं निघते आणि हे पुढे पाणी जातं। मित्रांनो, पाणी खूप शांत आहे, सुंदर आहे, पण या पाण्याशी कोणीही मस्ती करू नये, कारण हे पाणी खूप खोल आहे। बरेच इथे प्रकार घडलेले आहेत की या पाण्याबरोबर मस्ती करायला कोणी गेलं तर पाणी मात्र त्याला सोडत नाही। त्यामुळे तुम्ही इथे आलात तर व्यवस्थित राहा, निसर्गाशी तुम्ही प्रामाणिक राहा। जर तुम्ही निसर्गाशी प्रामाणिक राहिला नाहीत तर निसर्गसुद्धा तुम्हाला दाखवून देतो की मी काय आहे ते। मी चांगला आहे, पण माझ्याशी तुम्ही वाईट केलं तर मी सुद्धा
वाईट आहे असं निसर्ग नेहमीच सांगत असतो. सो तुम्ही इकडे आलात एन्जॉय करा, परंतु कुठल्याही गोष्टीचं अति होणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या. सो हॅलो, तुम्हाला लोकेशन मी सांगतो या धबधब्यावर तुम्ही कसे याल. विक्रमगडला तुम्ही आलात तर विक्रमगडवरनं जव्हारकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या मध्ये जांभाफरशी म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला उतरायचं आहे. अगदी त्याच्या मला वाटतं एक 5 मिनिटं अंतरावरती हॉटेल लावण्या हे हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्ही गाड्या लावू शकता, तुमच्या गाड्या पार्क करू शकता. जेवणाची उत्तम सोय सुद्धा या ठिकाणी आहे. त्या हॉटेल लावण्यापासून अगदी मला वाटतं 10 मिनिटाच्या अंतरावरती पायवाट आहे. तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये बघितली त्या पायवाट्याने इथे यायचं आहे आणि हा मोठा असा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. पूर्वी आम्ही शाळेत असताना 5वी ते 12वी पर्यंत आमची सहल वनभोजन या ठिकाणी यायचं आहे. तुम्ही मगाशी जे जंगल बघितलं त्या जंगलाच्या इथे आमचं वनभोजन असायचं. त्यानंतर आम्ही या धबधब्यावरती यायचो आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी आता इथे आलेलो आहे. ते माझ्या घराच्या शेजारीच हे ठिकाण असलं तरी कामामुळे ते जमत नव्हतं. सो आज या आपल्या चॅनलद्वारे वेळ मिळाला आणि मी पुन्हा एकदा इथे आलो आणि पूर्वीचे दिवस एन्जॉय करतोय. आज आम्ही 4-5 जणच आलो, पण पूर्वी आम्ही पूर्ण आमचा ग्रुप सगळे शाळेचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी यायचो. तर तुम्ही एकदा या, खूप छान ठिकाण आहे, एन्जॉय करायला असं ठिकाण आहे ते. सो असे मोठे मोठे दगड आहेत. हे दगड पार करून आपण जाऊया आता. आमचा गौरांग बसला इथे. गौरांग, हॅलो, थकला तू? गौरांग पूर्ण थकला इथे चालून चालून. तुम्ही इकडे आलात तर नक्की शूज घालून या, कारण आम्ही पाणी होतं त्यामुळे शूज घातले नाही. नदी आडवी आहे. याच्यामध्ये मासे आहेत. मासे पकडण्याचं हे ठिकाण आहे. इथे पाणी साठवून ठेवतात. साठवल्यानंतर याद्वारे इथे मासे पकडले जातात. इथे मासे पकडले जातात. यानंतर थोडंसं खाली केलं जाईल आणि इथे मासे पकडतात. गौरांग आहे. गौरांग, तुला कसं वाटलं इकडे येऊन? मस्त वाटलं, चांगलं आहे. मच्छ्या पण आहेत, हा धबधबा बघायला पण भेटला. हा, तू पूर्वी इकडे आला होता ना एकदा? हा. इथे लाकडं जमा करून ठेवलीत. लोक इथे येतात वनभोजन करण्यासाठी. इथलीच लाकडं घेतात वाळलेली, मस्त जेवण बनवतात आणि एन्जॉय करतात इकडे. मँगो फ्लेवर चॉकलेट. मँगो फ्लेवर. ही पायवाट आहे. आता आपण परत जातोय. हा समोर धबधबा आहे. आता आम्ही या रस्त्याने पुन्हा परत जातोय. गौरांग चढतोय हा रस्ता. तुम्ही इकडे आल्यानंतर या ठिकाणी जेवण करू शकता, जेवण बनवू शकता इकडे. दगडाचे चूल सुद्धा इथे मांडलेले आहेत. इथे येऊन जेवण करू शकता तुम्ही. तर हे आहे हॉटेल लावण्या.
तुम्ही इथे आल्यानंतर या ठिकाणी गाड्या पार्क करू शकता. जेवणाची सुद्धा उत्तम सोय येथे आहे. शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवण तुम्हाला इथे मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे